आज आपण शिकणार आहोत फ्लेवर्स ऑफ फूड. फ्लेवरचा अर्थ असतो चव किंवा स्वाद. यामध्ये पहिला शब्द आपण पाहूया सेवरी. सेवरी मीन्स फ्लेवरफुल बट नॉट स्वीट, म्हणजेच चवदार आहे, रुचकर आहे, परंतु गोड नाही. यासाठी आपण सेवरी हा शब्द यूज करत असतो. तुम्ही म्हणू शकता आय लाईक सेवरी स्नॅक्स लाईक समोसाज अँड पकोराज. नेक्स्ट आहे ॲसिडिक. ॲसिडिक मीन्स सावर टू टेस्ट लाईक लेमन, म्हणजे लिंबू जे आहे ना त्यासारखी आंबट चव असणारं जे असतं त्याला आपण ॲसिडिक असं म्हणत असतो. तुम्ही म्हणू शकता दिस ऑरेंज ज्यूस इज टू ॲसिडिक, म्हणजे हे ऑरेंज ज्यूस खूपच आंबट आहे. नेक्स्ट आहे स्क्रम्शियस. स्क्रम्शियसचा अर्थ असतं व्हेरी टेस्टी ऑर डेलिशियस, म्हणजे एकदम चवदार किंवा लज्जतदार पदार्थ असेल तर तुम्ही त्याला म्हणू शकता स्क्रम्शियस. दिस चॉकलेट केक इज व्हेरी क्रम्शियस, म्हणजे हा चॉकलेट केक खूपच चवदार किंवा लज्जतदार आहे. नेक्स्ट इज ब्लांड. ब्लांड मीन्स विदाऊट टेस्ट, मीन्स नो टेस्ट. ज्याला चव नाही आहे म्हणजेच बेचव पदार्थ आहेत त्याला ब्लांड असं म्हटलं जातं. तुम्ही म्हणू शकता राईस विदाऊट करी इज ब्लांड. नेक्स्ट इज पंजंट. पंजंट मीन्स स्ट्रॉंग स्मेल असणारे पदार्थ. जसं की लसूण आहे, कांदा आहे, तर याला एकदम तीक्ष्ण वास असतो. तर अशा वेळेस यासाठी तुम्ही शब्द यूज करू शकता पंजंट. किंवा एकदम तिखट वास आहे किंवा तिखट चव आहे त्यालाही तुम्ही पंजंट म्हणू शकता. फॉर एक्झाम्पल गार्लिक हॅज अ व्हेरी पंजंट स्मेल, म्हणजेच लसूणाला एकदम पंजंट म्हणजे तीक्ष्ण वास आहे. नेक्स्ट आहे जेस्टी. जेस्टी टानिक फ्लेवरसाठी यूज केलं जातं, म्हणजे चवदार तर आहे परंतु तिखट आहे तर तुम्ही म्हणू शकता जेस्टी. फॉर एक्झाम्पल मटन करी इज जेस्टी, म्हणजे मटन करी तिखट आहे पण चवदार आहे. क्रीमी. क्रीमी मलाईदारसाठी यूज केला जातो, जसं की आईस्क्रीम इज क्रीमी. नेक्स्ट इज क्रिस्पी. क्रिस्पी हा शब्द कुरकुरीतसाठी यूज केला जातो, जसं की चिप्स आर क्रिस्पी, म्हणजे चिप्स कुरकुरीत आहेत.